झटपट श्रीमंत होण्याच्या नादात रायगड जिल्ह्यातील अनेक तरुण गेम किंग ऑनलाईन जुगारात अडकले असून त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या घटना समोर येत आहे। रोहा तालुका हे या जुगाराचे मुख्य केंद्र बनले असून येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप केला जात आहे। या गेमिंगच्या आहारी गेलेल्या काहींनी आपली जमापुंजी गमावली आहे, तर काहींनी कर्ज काढून मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक केली आणि सर्वस्व गमावले। काहींनी तर आपली घरेही गहाण ठेवून पैसे लावले, मात्र नशिबाने साथ दिली नाही। मी रोहामधून आलेलो आहे, खारापटी गावाचा रहिवासी आहे आणि मी माझा मुलगा असा गेम किंग ह्या नावाने जे चक्री आलेलं आहे ना, त्याच्यामध्ये तो अडकलेला आहे। तर मी रोहा पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ते काही लक्ष देत नाही, म्हणून मला इथपर्यंत यावं लागलं। आणि ते रोहातून चक्री गेम किंग बंद व्हायला पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करत आहे। आणि बाकीची माझा मुलगा तर बेकार झालेला आहे, पण दुसऱ्यांची मुलंसुद्धा होऊ नयेत अशी माझी इच्छा आहे। जवळजवळ त्याने 4-5 लाख घालवलेत। मी ऑपरेशनसाठी आणलेले 1 लाख रुपये होते, तो पण घेऊन गेलेला आहे। पुन्हा त्याची स्वतःची एक बाईक SS कुठले घेतली होती ॲक्टिवा, तीसुद्धा त्याने कुठेतरी अशी ठेवलेली आहे, त्याच्यावर पैसे काढलेले आहेत। आणि दागिने हे ठेवून ज्वेलर्समधून मनोज ज्वेलर्समधून पैसे काढलेले आहेत त्याने। आता मला असं समजलं मंच ऑफिस अलिबागमध्ये आहे, त्यांच्याकडे मी दाद मागण्यासाठी आलेलो आहे। हा ना, ते मी आता त्यांच्याकडनं लेटर करून SP ऑफिसला देणार आहे। या प्रकरणात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। अलिबाग मनसे तालुका अध्यक्ष सिद्धांत म्हात्रे यांनी या ऑनलाईन जुगाराविरोधात आवाज उठवला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर वेळीच लक्ष न दिल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन पुढील कारवाईबाबत चर्चा करू असा इशारा त्यांनी दिला। नमस्कार। 2 दिवसापूर्वी एक महिला माझ्याकडे आलेली, तिच्या पतीने 3 लाख रुपये जमवलेले घरासाठी, ते 3 लाख रुपये तिने त्या गेम किंग मध्ये हारली। ती महिला आत्ताच 2 दिवस नाही झाले, आणि हे आजोबा आले 2 दिवस नाही झाले, तेव्हा त्या 2 दिवसांनी पत्रकारांना पण ही गोष्ट SP साहेबांना सांगितली आहे, तरी पण अजून हे गेम किंग सारखे डेंजर गेम चालू आहेत। आत्ताच आजोबांचा मुलगा 5 ते 6 लाख रुपये हारला। त्या आजोबांनी 1 लाख रुपये जमवलेले डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी, त्या ऑपरेशनचे पैसे त्या मुलांनी हरवले। परत त्यांचे दागिने, मंगलसूत्र सारखी वस्तू त्यांनी गहाण ठेवून या गेम मध्ये हरलाय। हे मतलब मी आता ही गोष्ट रायगडमध्ये का सरासरी चालू आहे? पोलीस प्रशासन या गेम किंग मध्ये किंवा या गेम मध्ये काहीच बघत नाहीये। तरी मी प्रशासनाला एकच विनंती करतो, आता मतलब गृहमंत्री आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती करतो, माझ्या कोकण आणि या रायगडकडे लक्ष देऊन हे 2 नंबरचे धंदे हे बंद झालेच पाहिजे। नाही बंद झाले तर मी साहेबांकडे ही गोष्ट घेऊन जाणार आणि मनसे स्टाईलने आंदोलन करून ही गोष्ट साहेबांना समजावून सांगणार। जय महाराष्ट्र, जय मनसे। ऑनलाईन जुगारामुळे युवकांची आर्थिक आणि मानसिक स्थिती ढासळत आहे। यामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून काहींनी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्गही पत्करला आहे। शासनाने यावर तातडीने कठोर पावले उचलून गेम किंग सारख्या ऑनलाईन जुगार कंपन्यांवर बंदी घालावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे। याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र।